क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सार्वजनिक वनीकरण विभागात वृक्ष लागवडीवर अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, रोपे गेली वाळून, रोपे लावण्याच्या नावाखाली शासनाची निधी उधळपट्टी। हिमायतनगर तालुक्यातील टेंभी व भुरुकुलवाडी या गावात सामाजिक वनीकरणाच्या विभागामार्फत करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीच्या मोहिमेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। मागे 15 ते 20 दिवसापासून तालुक्यात पावसाचा थेंबही पडत नसल्याने, पाणी नसल्याने लावण्यात आलेली रोपे पाण्याच्या अभावी असलेल्या रोप 70% उन्हामुळे सुकून गेल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी व नागरिकांनी केलाय। तसेच ही जबाबदारी शासकीय वन विभाग अधिकारी यांच्यावर असून सुद्धा त्यांच्यावर दुर्लक्ष करण्यात आले। अनेक ठिकाणी बरेच रोप उघड्यावर फेकून दिल्याचा दावा नागरिकांनी मांडलाय। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार वृक्ष लागवडीनंतर रोपांचे संगोपन निमित्त पाणी पुरवठा आणि संरक्षणाची जबाबदारी संबंधित विभागाची असताना प्रत्यक्षात त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले। शासनाच्या निधीतून लावण्यात आलेली रोपे अल्पावधीतच वाळलेली व सुकलेली दिसत आहेत। मातीच्या पिशवीतील रोपे सुद्धा पाणी न टाकल्याने वाळून गेले। पावसाचे पाणी नाही, पाण्याचे साधन कोणतेही नाही असे असताना रोपे लावलेली आहेत व ऊन जास्त तापत असल्यामुळे रोपांना पाणी देण्याची व संरक्षण करण्यासाठी प्रभावी व्यवस्था करण्यात आली नाही। त्यामुळे हा मोहीम पर्यावरण संवर्धनासाठी होती की केवळ कागदावर काम पूर्ण करून निधी खर्च दाखवण्यासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे। याशिवाय प्रत्यक्ष पाणी होत नसल्याचा तसेच काही कामे खाजगी व्यक्तीकडून करून घेत शासकीय निधीच्या बाबतीतही प्रश्न उपस्थित करण्यात आले। त्या संपूर्ण प्रकरणाची उच्च स्तरावर चौकशी करून प्रत्यक्ष पंचनामा करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी यादव दत्ता येणेकर, हिमायतनगर, नांदेड। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।